आणि पुण्यामधून आपल्याबरोबर आता जोडले गेलेले चंद्रकांत फुंदे आमचे पुण्यातले प्रतिनिधी। चंद्रकांत, यावेळी मतदानाची टक्केवारी मागच्या वर्षीपेक्षा जरी कमी असली तरी 73 झेडपीचे गट आहेत, आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचं अचानक जाणं हे निश्चितच या निवडणुकांवर परिणाम करणारं ठरणारं आहे का? या दृष्टीनं राष्ट्रवादीची पकड तेवढीच मजबूत राहतेय का बघायचंय। काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे? अनुपमा, आपल्याला सर्वांना माहिती आहे, पुणे झेडपी हा वर्षानुवर्ष अजितदादांचा बालेकिल्ला राहिलेला आहे। यावेळेस तो राहील का नाही असे चिन्ह दिसत आहेत, कारण आपल्याला माहिती आहे भाजपनं पूर्ण तयारी केली होती। 2 काँग्रेसचे आमदार, माजी आमदार म्हणजे भोरचे इकडचे संग्राम थोपटे आणि पुरंदरचे संजय जगताप यांना भाजपमध्ये घेऊन झेडपी अजितदादांच्या अगदी तोडीसतोड लढण्याची तयारी ठेवली होती। ऑलरेडी दौंडचे आमदार त्यांचे राहुल कुल आहेतच, म्हणजे तयारी सगळी होती। पण अचानक अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि ह्या अपघाती निधनामध्ये सगळं जिल्ह्यातलं राजकीय चित्रच पालटून गेलं। म्हणजे भाजपने प्रचार बंद केला, राष्ट्रवादीने ऑलरेडी बंद केला, मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभा 2 घेणार होते ते रद्द केले, राज्यातले सभा केल्या। त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं बारामतीतला टक्का जो मतदानाचा आहे तो डायरेक्ट 54% वरती आला। म्हणजे लोक किती नाही म्हणलं तर अजितदादांच्या जाण्याचं सावट या इलेक्शनवरती आहे। निकाल काय असतील स्थानिक पातळीवर, म्हणजे आत्ताचं जर चित्र बघितलं, सध्या भाजप राष्ट्रवादीच्या 42 जागा आहेत, भाजपच्या 7 आहेत, पण भाजपच्या जागा वाढतील, म्हणजे 15 ते 20 पर्यंत जाईल असं एक सांगितलं जाते। पण एकूण राष्ट्रवादी सत्ता येईल का किंवा त्यांना कोणाचा टेक घ्यावा लागेल हेच पाहावं लागेल। पण एकूणच इंदापूरचं एक चित्र जर वेगळं पाहिलं तर तिथं मी पहिल्यांदा दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोघंही कट्टर राजकीय विरोधक, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे एकत्र आलेत। आंबेगावात मात्र वळसे पाटलाच्या विरोधात देवदत्त निकमांनी आपली विरोधी बाजूला कायम ठेवली आणि त्यांनी वेगळं पॅनल केलं तुतारीचं, शिवसेना आणि इकडं दोन्ही शिवसेनेला सोबत घेऊन, आणि तिथं आंबेगावमध्ये ते वळसे पाटलांच्या विरोधात लढत आहे। तिकडं जुन्नरमध्ये शिवसेना आहे, म्हणजे शरद सोनवणे जे अपक्ष होते ते नंतर शिंदे शिवसेनेचे सोबत जाऊन ते तिथं लढतायत। एकूण ठिकाणी मी भोरमध्ये संग्राम थोपटे विरुद्ध राष्ट्रवादी, मुळशीमध्ये सेम तेच चित्र आहे, इकडं शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे थेट फाईट आहे। बारामतीत अजितदादांची जागा येतील, त्यांनी 2 जागा भाजपला सोडल्या होत्या, विशेष म्हणजे ते सर्वात महत्त्वाचं। एकूण चित्र पाहिलं तर राष्ट्रवादी 42 जागा राखेल का नाही याबाबत शंका आहे, पण सत्तेवर येईल का, आली तर कोणाचा टेकू मिळणार का? कारण अजितदादाच्या निधनामुळे सगळं चित्रच पालटून गेलं, नाही तर भाजपने पूर्ण तयारी केली होती इथं। पण अजितदादांचं निधन झालं त्यामुळं सगळं सावट, कोणी प्रचार केला नाही, त्यामुळं आता मतदारच ठरवणार आहेत। स्थानिक पातळीवर हे सगळा प्रचार झाला नाही म्हणा। राहुल कुलनी थोडेफार प्रयत्न केले तिकडं, आणि तिकडे सोलापूरचे पालकमंत्री तेही आले होते इंदापूर भागात। खरं चंद्रकांत, एकंदरीतच स्थानिक जे कॅल्क्युलेशन्स आहेत ती गटबाजी, त्यानंतर व्यक्तिकेंद्रित लढती असं सगळं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या निवडणुका या अत्यंत रंजक ठरतील असं एकंदरीतच चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रकांत, धन्यवाद दिलेली आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी।